मुलुंडमध्ये माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांच्या वक्तव्याविरोधात युवा सेनेचं आंदोलन, पोलिसांनी आंदोलकांना घेतलं ताब्यात. कोल्हापूरच्या नांदणीमधील महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी सतेज पाटील यांच्या माध्यमातून स्वाक्षरी अभियान. स्वाक्षरी अर्जाचं निवेदन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवलं. सरकारकडून 3 कोटींचा धनादेश आणि स्मृतिचिन्ह देत दिव्या देशमुखचा सन्मान. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दिव्या देशमुखचा सन्मान, कुटुंबियांचीही सोहळ्याला उपस्थिती. नागपूरमध्ये ग्रँडमास्टर दिव्या देशमुखचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. सोहळ्याला क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांचीही उपस्थिती. भव्य असा हार घालत दिव्या देशमुखचा सत्कार. मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठीचे प्रिकास्ट गोदाम वादाच्या भोवऱ्यात. आदिवासी हिस्सेदारांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्याचा आरोप, चौकशीची मागणी. यवतमधील आक्षेपार्ह पोस्ट टाकणाऱ्या तरुणाला 5 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी. दौंडमधील प्रथम वर्ग न्यायालयानं सुनावली कोठडी. मिठी नदी घोटाळा प्रकरणी ईडीची झाडाझडती. आरोपींची 47 कोटींची संपत्ती ईडीकडून जप्त. अकोल्यामध्ये 500 रुपयांच्या बनावट नोटा छापण्याचं मोठं रॅकेट असल्याची माहिती. 500 रुपयांच्या नोटा मोजताना आणि सुकण्यासाठी वाळू घातलेल्या नोटांचा फोटो समोर. या सर्व नोटा बनावट असण्याची शक्यता. अमरावतीच्या ब्राह्मणवाडा धडी ग्रामपंचायतमध्ये महिला सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी. मारामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. जालन्यामध्ये दारूसाठी पैसे दिले नाहीत म्हणून मित्राच्या डोक्यात खुपसला चाकू. जखमी तरुणावर उपचार सुरू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.